शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. सनातन आहे प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन पहिले पेत्र पहिला अध्याय वचने 19 ते 21. पहिले पेत्र पहिला अध्याय वचने 19 ते 21. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, ज्याचे पूर्वजान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात. त्या देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचे गौरव केले. ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे. देवाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन पहिला पेत्र त्याचा पहिला अध्याय 19 ते 21 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला ह्या अध्यायामध्ये सांगतं. पहिला पेत्र हे पत्र प्रेषित पेत्राने विश्वासणाऱ्यांना धीर देण्यासाठी लिहिले. यात ख्रिस्ताच्या बलिदानाची महानता आणि आपल्या तारणाची किंमत स्पष्ट केलेली आहे. हे वचन जे आपण ऐकतो त्या वचनामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी प्रियांनो ह्या ठिकाणी लिहिलेल्या आहे. पहिली गोष्ट आहे जे ख्रिस्ताचे अमूल्य रक्त. ख्रिस्ताचे रक्त साधे नव्हते, ते अमूल्य होते. जसे जुन्या करारात आपण बघतो की निष्कलंक कोकरू अर्पण करीत असे, तसे प्रभू येशू ख्रिस्त हा निष्पाप होता. आणि आपण देवाच्या वचनात आपण पाहतो की योहान सुवर्तमान 1:29 मध्ये लिहिलं की तो पहा देवाचा कोकरा. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतंय की यदि प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त त्यांनी त्या क्रूस खांबावर दिलं नसतं तर त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी त्या पापाच्या बंधनातून कधीच मुक्त झालो नसतो. बायबल सांगतं इब्री लोकास पत्रामध्ये त्याचा 9:12 मध्ये असं लिहिलेलं आहे की एकदाच स्वतःच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी प्रवेश केला
ना तर कोणत्या बैलाच ना तर कोणत्या वासराचं रक्त तुमचं आणि माझं पाप धुवू शकतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्याच द्वारे हे शक्य आहे की तुम्ही आणि मी त्या पापाचा बंधनातून, पापाचा खाचेतून आम्ही मुक्त झालेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट आहे की पूर्ण नियोजित तारण योजना. आम्ही बघतो की ह्या 20 वचनामध्ये सांगते की ख्रिस्त जगाचा स्थापनेपूर्वी ठरवला गेला होता. इफिस्करास पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे 1:4 मध्ये की जगाच्या स्थापनेपूर्वी त्यांनी निवडले. प्रकटीकरणामध्ये 13:8 मध्ये लिहिलंय की जगाच्या स्थापनेपासून वध केलेले कोकरू. आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त यदि तो स्थापला गेला नसता तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, तर माझ्या प्रियानो तुमचं आणि माझं तारण अशक्य होतं. आज ती योजना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ह्या जगामध्ये पूर्ण होते माझा प्रियानो. तिसरी गोष्ट आहे की पुनरुत्थानामुळे तुमची आणि माझी आशा ही जिवंत आहे. 21 वचन सांगते की देवाने येशूला मेलेल्यातून उठवले. आज प्रभू येशू ख्रिस्त त्या मेलेल्यातून उठला नसता तर तुम्हाला आणि मला पुनरुत्थानाची खात्री नव्हती. आज पुनरुत्थान आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो त्या मेलेल्यातून उठवला गेला. आणि जितके प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झोपल्या गेलेले आहे ते मेलेल्यातून एक दिवशी उठणार आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन आहे. आज प्रियांनो त्या आशेने, पुनरुत्थानाच्या आशेने आज आपण जिवंत आहोत. आज तुम्हाला आणि मला ती आशा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या वचनामध्ये दिलेली आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त रोमकरास पत्र 4:25 वचनामध्ये लिहिलंय की तो न्यायासाठी उठवला गेलेला आहे. आज मेलेल्यांचा आणि जिवंताचा तो न्याय करायला येणार आहे. आपला विश्वास मृत देवावर नाही तर जिवंत देवावर हा तुमचा आणि माझा विश्वास आहे. तर देवाच्या लोकांनो, आज तुम्ही आणि मी, आज आमच्याकडे ख्रिस्ताचं अमूल्य रक्त आहे आणि त्याची योजना ती त्यांनी पूर्ण केली आणि पुनरुत्थानाच्या द्वारे ती आशा तुम्हाला आणि मला मिळत आहे. तर आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवूया आणि अद्भुतरित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमचं आणि माझं तारण आपण ह्या जगामध्ये आहोत आपण साधून घेऊया. प्रियांनो, चला तर आपण प्रार्थना करू. देव बाप्पा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी प्रशंसा करतो, प्रार्थना करतो प्रभू. आज त्या ख्रिस्ताच्या अमूल्य रक्ताच्या द्वारे प्रभू परमेश्वर आमच्या पापाची क्षमा त्या ठिकाणी झालेली आहे. त्यांनी पूर्ण खंडली प्रभू परमेश्वर भरून दिली, म्हणून तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो देवा की तू परमेश्वर बाप्पा जगाच्या स्थापनेपूर्वीपासूनच त्याची नियुक्ती तू केलेली होती. आणि आज प्रभू परमेश्वराची पुनरुत्थानाची आशा तू आम्हाला ख्रिस्तामध्ये दिलेली आहे. ती आशेमध्ये प्रभू तू आम्हाला अद्भुतरित्या चालण्यासाठी सहाय्य आणि मदत कर. सर्व मान, महिमा, सन्मान, गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमच्या धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याचा प्रिय गोड नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. सर्वज्ञ आहे तो, स्तुती करा त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा त्याची दया सनातन आहे, त्याची दया सनातन आहे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.